ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। विरारमध्ये मागच्या 48 तासापासून विरार पश्चिमेचा व विरार स्टेशन ते बोळिंज रस्ता हा अद्यापही पाण्याखाली आहे आणि या रस्त्यावरती जवळपास अद्यापही फूट ते 2 फूट पाणी हे साचलेलं आहे। आपण बघू शकता की मी आता त्याच बोळिंज रस्त्यावरती आहे आणि सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना याच रस्त्यावरून पूर्णपणे पायपीट करत आणि फूट ते 2 फूट पाण्यामधून स्टेशन गाठावं लागत आहे। अनेक प्रवासी हे जे आहेत या ठिकाणी पिकअप जीप असेल, टेम्पो असेल, त्याचप्रमाणे ट्रॅक्टर असेल, यामधून प्रवास करत स्टेशनला जात आहेत। आता आपण जर बघितलं तर अतिशय भयावह परिस्थिती आहे। या ठिकाणच्या लोकांचं जनजीवन जे आहे मागच्या 4 ते 5 दिवसापासून विस्कळीत झालेलं आहे। आजूबाजूच्या सोसायट्या ज्या आहेत ह्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। सकाळच्या वेळेमध्ये आता पाऊस सुद्धा काही प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे। परिस्थिती जर बघितली तर या रस्त्याच्या आजूबाजूचे जे नैसर्गिक नाले जे आहेत हे अनेक ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत। नव्यानं जे बांधकामं होत आहेत त्या बांधकामाचा फटका सुद्धा आता या सकल भागाला बसत आहे। का पाण्याचा निचरा जर मागच्या 4 दिवसापासून या ठिकाणाचा होत नसेल आणि नागरिकांचं जर एवढ्या वाईट पद्धतीने जर जनजीवन विस्कळीत होत असेल तर याला जबाबदार कोण असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहे। महापालिकेनं यावर्षीची जी नालेसफाई झाली असा 100% दावा केला, मात्र या वर्षाचा सर्वात जास्त पाऊस जो आहे हा आता या 4 दिवसामध्ये झालेला आहे। अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे, मात्र मुंबई सुद्धा बुडालेली होती। मग वसई विरारचं पाणी का जात नाहीये असा प्रश्न सुद्धा आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।